तर नागपूरमधून महत्त्वाची बातमी आहे। नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे। 75 वर्षीय लक्ष्मण पाटील या बस प्रवाशाचा मृत्यू झालाय। बस काटोल स्थानकावर आल्यानंतर पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं। लक्ष्मण काटोल हे कालमेश्वरच्या तेल गावातून काटोलला जात होते। उष्माघाताने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोहे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, संपूर्ण विदर्भात परिस्थिती भीषण आहे, उष्णतेची लाट आहे आणि अशातच ही बातमी येते। निश्चित जर का आपण बघितलं सध्या विदर्भात तापमान हे 46 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे। काल नागपूरमध्ये देखील 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आणि यामध्ये आता उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची एक शंका व्यक्त केली जात आहे। अजूनही त्या संदर्भात अंतिम अहवाल यायचा आहे। मात्र जी घटना पुढे आली होती ती लक्ष्मण पाटील हे कडमेश्वरच्या तेलगाव इथनं बसने काटोलला एका लग्न समारंभासाठी जात होते आणि कडक उन्हामध्ये ते प्रवास करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते काटोलच्या बस स्थानकावर जेव्हा उतरले तेव्हा त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली आणि ते एकाएक बेशुद्ध पडले। त्यानंतर त्यांना तिथल्या ग्रामीण तालुका रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं। तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्याचा डॉक्टरांना संशय होता, त्यामुळे कुठेतरी उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा डॉक्टरांचा प्राथमिक अहवाल आहे। या संदर्भात वैद्यकीय तपासणी करून त्यांचे नमुने हे पुढील अहवालासाठी पाठवण्यात आले। मात्र उष्माघातामुळे आधीच प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। दुपारच्या वेळी शक्य असेल तर बाहेर पडू नये किंवा जास्तीत जास्त पाण्याचा वापर करावा अशा प्रकारच्या सूचना असताना आपल्याला पाहायला मिळत आहे की कुठेतरी उष्माघाताची ही पहिली घटना पुढे आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।